टू कोणा इतकं होईल बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. लक्षात घ्या, मी या ठिकाणी तुम्हाला हा जो पॉइंट आहे हा क्लिअर करतोय. सांगा बरं, सुरुवातीला आपण पाणी घेतलं, त्या पाण्याचं टेम्परेचर होतं 50 डिग्री सेल्सिअस आणि व्हेपर प्रेशर होतं 0.5 ऍटमॉस्फिअर. व्हेपर प्रेशर आणि टेम्परेचर यांच्यात कसं प्रपोर्शन आहे? डायरेक्ट प्रपोर्शन. मग आपण काय केलं, या ठिकाणी टेम्परेचर वाढवायला लागलो. तर 60 डिग्री सेल्सिअस, व्हेपर प्रेशर वाढलं 0.6, 70 डिग्री सेल्सिअस, व्हेपर प्रेशर वाढलं 0.7, असं करता करता 100 डिग्री सेल्सिअस. सांगा व्हेपर प्रेशर किती झालं? 1 ऍटमॉस्फिअर. आणि वातावरणाचं जे प्रेशर आहे, कोणाचं प्रेशर? वातावरणाचं. तर कधी पण लक्षात घ्या, ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू किती असते मित्रांनो? 1 ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू किती असते? 1 ऍटमॉस्फिअर. मग सांगा 100 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं व्हेपर प्रेशर हे 1 ऍटमॉस्फिअर झालं, जे कोणा इतकं आहे? वातावरणाच्या प्रेशर इतकं. आणि मग ज्या टेम्परेचरला मग आपण बॉइलिंग पॉइंट डिफाईन केला मित्रांनो. बॉइलिंग पॉइंट is defined as the temperature. Boiling point is defined as the temperature at which the vapor pressure of liquid. एखाद्या लिक्विडचं व्हेपर प्रेशर, आता जसं इथं आहे पाण्याचं व्हेपर प्रेशर 100 ला किती झालं? 1 ऍटमॉस्फिअर, जे वातावरणाच्या म्हणजे एक्सटर्नल प्रेशर इतकं होतं. ऍट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड becomes equal to atmospheric pressure. Becomes equal to atmospheric pressure and that is called boiling point. म्हणजे सांगा, बॉइलिंग पॉइंट म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला पाण्याचं व्हेपर प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर होईल. असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला पाण्याचं व्हेपर प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर होईल, त्याला म्हणतात बॉइलिंग पॉइंट. त्याला काय नाव दिलं जातं? बॉइलिंग पॉइंट. तर आता बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन आपल्याला कळालेली आहे. बॉइलिंग पॉइंट काय असतो हे सर्व विद्यार्थी मित्रांना लक्षात आलेलं. आता बघा, मी आता तुम्हाला क्लिअर करतोय. सांगा बरं, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. आता कोणी पण सांगू शकताय, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतोय सांगा बरं? 100 डिग्री 100 100 डिग्री डिग्री सेल्सिअस. सेल्सिअस. सर्वांना 100 माहिती degree आता प्युअर वॉटर असेल तर बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. आता इथं मी काय करतो, पुन्हा एकदा कंटेनर घेतोय, कंटेनर मध्ये पाणी घेतोय, ज्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉइंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. कोणाचा? ऑफ प्युअर वॉटर. प्युअर वॉटर म्हणजे प्युअर सॉल्व्हंट. वॉटर हे सॉल्व्हंट आहे, त्यामुळं ऑफ प्युअर सॉल्व्हंट. 100 डिग्री सेल्सिअस इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. 100 डिग्री सेल्सिअस हा बॉइलिंग पॉइंट आहे कोणाचा? प्युअर सॉल्व्हंटचा. आता मी काय करतोय, वी आर टेकिंग 100 पार्टिकल्स ऑफ शुगर. शुगर हा कोण आहे सांगा? सोल्यूट. त्याचे मी 100 पार्टिकल्स घेतोय, 100 पार्टिकल्स ऑफ शुगर, आणि ते याच्यात टाकतोय. 100 पार्टिकल घेतोय आणि ते 100 पार्टिकल शुगरचे कोणात टाकतोय? ह्या पाण्यामध्ये. हे 100 पार्टिकल आहे, मोजायचे नाही कोणी. 100 पार्टिकल आहे शुगरचे, जे पाण्यामध्ये मी टाकतोय. आणि मी परत याचं हिटिंग करतोय आणि चेक करतो की पाण्याचा बॉइलिंग पॉइंट काही बदलतोय का. शुगर ऍड केल्यावर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट काही बदलतोय का. तर मला असं दिसतंय की जेव्हा मी शुगरचे पार्टिकल 100 पार्टिकल टाकतोय तेव्हा बॉइलिंग पॉइंट 100 नाही राहते, तो वाढतोय आणि 110 डिग्री सेल्सिअस होतोय. काय राहतोय? काय होतोय सांगा? 110 डिग्री सेल्सिअस. त्यावरून मला एक वाक्य तयार करता येतंय की ज्या वेळेस समजा आता नंतर मी अजून 100 पार्टिकल घेतले, म्हणजे टोटल किती झाले मित्रांनो? 200 पार्टिकल. 200 पार्टिकल घेतले शुगरचे आणि ते परत ह्या पाण्यात टाकले, म्हणजे आता 200 पार्टिकल, आणि परत बॉइलिंग पॉइंट चेक केला तर तो 100 नाही आला, 120 आला. 300 पार्टिकल ऍड केले, 300 पार्टिकल म्हणजे टोटल टोटल 300 पार्टिकल ऍड केले. कोणाचे? शुगरचे. शुगर म्हणजे कोण आहे सांगा मित्रांनो?
सोल्यूट आहे. शुगर म्हणजे कोण आहे? सोल्यूट. आणि शुगरचे पार्टिकल मी ऍड करतोय तर बॉइलिंग पॉईंट किती होईल सांगा बरं? 130 डिग्री सेल्सिअस. 130 डिग्री सेल्सिअस. मग आता मला एक वाक्य मी तयार करतोय, बघा बरं हे वाक्य करेक्ट आहे का? तुम्ही सांगा मला. ऍडिशन ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट increases the boiling point of solvent. सांगा. addition of non-volatile solute increases the boiling point of solvent. बरोबर आहे की वाक्य? सांगा बरं. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण सोल्यूट ऍड करतोय तेव्हा बॉइलिंग पॉइंट वाढतो. बरोबर आहे की वाक्य? येस. बरोबर आहे. बॉइलिंग पॉइंट आपण इथे लक्षात घेऊ की ज्यावेळेस आपण सोल्यूट ऍड करतोय तर बॉइलिंग पॉइंट मध्ये काय होत असते? वाढ होत असते मित्रांनो. आणि याला म्हणतात एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन शब्दाचा अर्थ काय होतो? वाढ होणे. एलिव्हेशन शब्दाचा अर्थ काय होतो? वाढ होणे. म्हणजे बॉइलिंग पॉइंट मध्ये वाढ होते. आता मला सांगा, मी एक एक्झाम्पल घेतोय, 130 वाला एक्झाम्पल घेतोय. तर मी नोटेशन घेतोय TB0 इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, जो आहे 100 डिग्री सेल्सिअस. TB0 इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, जो किती सांगा? 100 डिग्री सेल्सिअस. अँड TB इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. है ना? आता आपल्याकडे तर 3 एक्झाम्पल आहे, पण मी हे 2 नाही घेते, हे तिसरं एक्झाम्पल घेतोय. सांगा किती पार्टिकल ऍड केले होते शुगरचे? 300. 300. तेव्हा बॉइलिंग पॉइंट आला होता 130. तर हे झालं 130 डिग्री सेल्सिअस. किती आलं? 130 डिग्री सेल्सिअस. आणि मग मी या दोघात सांगा बरं मग कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे? सांगा. हे कोण आहे? पहिले हे कोण आहे सांगा? सॉल्व्हंट. प्युअर वॉटर म्हणजे सॉल्व्हंट आहे. आणि सांगा बरं सॉल्व्हंट मध्ये जर शुगर ऍड केली तर सॉल्व्हंट राहिलं का सोल्युशन झालं? सोल्युशन. सोल्युशन. हा सांगा 130 हा कोणाचा बॉइलिंग पॉइंट आहे? सोल्युशनचा. आणि मग आता मला एक वाक्य तयार करायचंय. ते वाक्य काय येईल बघा. द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन इज ऑलवेज हायर और ऑलवेज ग्रेटर. कोणापेक्षा सांगा? than the boiling point of Pure pure solvent. solvent. than the boiling point of pure solvent. लक्षात आलं का वाक्य? सांगा काय कंडिशन आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन जो 130 आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन जो 130 आहे, सांगा इज ऑलवेज हायर दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. मग आता इथं मी काय करतोय? नोटेशनच्या स्वरूपात जर व्यक्त करायचं म्हटलं तर मग मी इथं बघा. आता इथं लक्षात घ्या. सांगा बरं बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन म्हणजे TB हा नेहमी जास्त असतो कोणापेक्षा? बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. इथं लक्षात घेऊ मी. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन इज ऑलवेज हायर दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट ही कन्सेप्ट लक्षात घ्या. आता हे फार महत्वाचा पॉइंट आपण इथं क्लिअर केलाय आता, की सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा नेहमी जास्त असतो प्युअर सॉल्व्हंट पेक्षा. मग आता मी काय करतोय सांगा? दोघातला डिफरन्स घेतो. कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त होता? सोल्युशनचा. कोणापेक्षा? प्युअर सॉल्व्हंट पेक्षा. मग हा जो डिफरन्स आहे सांगा बरं आपल्या एक्झाम्पल मध्ये TB किती होता? 130. 130. आणि T0 किती होतं? 100. 100. मग मी इथे घेतोय 130 मायनस 100. तर सांगा मित्रांनो डिफरन्स किती आला? 30. आणि ह्या डिफरन्सला म्हणतात डेल्टा TB. काय म्हणतात सांगा? या डिफरन्सला म्हणतात डेल्टा TB. आता हे डेल्टा TB म्हणजे काय? या डेल्टा TB ला म्हणतात
एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. काय म्हणतात सांगा? एलिव्हेशन इन बॉइलिंग Boiling पॉइंट. point. दिस डेल्टा टीबी इज कॉल्ड एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. म्हणजे सांगा बरं, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचे याच्याहून मला डेफिनेशन सांगा बरं. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचे डेफिनेशन या फॉर्म्युल्याहून सांगा मला तुम्ही. सांगा, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय आहे? डिफरन्स आहे. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय आहे? डिफरन्स आहे. माझा पुढचा प्रश्न, कोणामधला डिफरन्स आहे? Solution and pure solvent. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. कोणामधला डिफरन्स आहे सांगा. मग आता मी पूर्ण डिफाईन करतोय, व्यवस्थित लक्षात घ्या. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे डेल्टा टीबी. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय मित्रांनो? डेल्टा टीबी इज, सांगा, इज द डिफरन्स. कोणामधला डिफरन्स आहे सांगा? डिफरन्स बिटवीन Between बॉइलिंग solution पॉइंट and ऑफ द सोल्युशन and boiling point of the pure solvent. सांगा, elevation in boiling point is defined as the difference. बोलू नका, आवाज म्यूट करा. Elevation in boiling point is defined as the difference between boiling point of solution and boiling point of the pure solvent. मग डेल्टा टीबी इज इक्वल टू, फॉर्म्युला आला आपल्याला मित्रांनो, टीबी मायनस टीबी झिरो. फॉर्म्युला काय आला सांगा? डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी झिरो. तर पॉइंट लक्षात आलं ना? आता आपण बघा, नोट्स मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, नोट्स मध्ये बघितलं तर क्वेश्चन नंबर 15 आपण कंप्लीट केला. डिफाईन बॉइलिंग पॉइंट क्वेश्चन होता 15 मध्ये. त्यामध्ये आपण बघितलं द बॉइलिंग पॉइंट. नोट्स आहे ना सगळ्यांकडे? समोर नोट्स ठेवले आहे का? हो हो. सर. नोट्स पाहिजे म्हणजे थोडा रेफरन्स भेटतो आपल्याला. द बॉइलिंग पॉइंट इज डिफाईन ऍज द टेम्परेचर ऍट विच द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. बघा, टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्यानंतर मग आपण क्वेश्चन नंबर 16 बघितला. व्हॉट इज एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, ऑन व्हॉट फॅक्टर डज इट डिपेंड. ते काही फॅक्टरचा काही प्रश्न नाहीये. बघा, boiling point of a solution is always higher than that of the pure solvent. Boiling point of the solution जो 130 होता आपल्या एक्झाम्पल मध्ये, is always higher than that of the pure solvent. मग आता डिफरन्स घेऊ. Elevation of boiling point is defined as the, elevation of boiling point is defined as the difference. सांगा काय असेल? डिफरन्स बिटवीन boiling point of solution, difference between boiling point of solution and boiling point of pure solvent. मग सांगा, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचं नोटेशन काय आहे? डेल्टा टीबी. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचं नोटेशन काय आहे? डेल्टा टीबी. नंतर बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आहे टीबी. बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आहे टीबी झिरो. मग सांगा, डेल्टा टीबी इज इक्वल टू आलं टीबी मायनस टीबी झिरो, वेअर टीबी इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन अँड टीबी झिरो इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर solvent. TB0 is the boiling point of the pure solvent. हे झालं क्वेश्चन नंबर 16 चं आन्सर. म्हणजे आपण त्या ठिकाणी 2 क्वेश्चन्स क्लिअर केले. पुढच्या क्वेश्चन कडे आपण त्या ठिकाणी जाऊ. बघा, आता मी एक ग्राफ तयार करतोय है ना. तर तो जो ग्राफ आहे त्यामध्ये 2 ऍक्सिस आपल्याला असतात हे माहिती आहे. एक एक्स ऍक्सिस आणि एक वाय ऍक्सिस. एक एक्स ऍक्सिस असेल आणि एक वाय ऍक्सिस असेल. तर एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मी टेम्परेचर घेतो. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मी काय घेतो? टेम्परेचर. आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग मी घेतो वेपर प्रेशर. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मी टेम्परेचर घेतलं मित्रांनो, आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग काय घेतलं? वेपर प्रेशर. आणि ग्राफ तयार करायचा आहे. मला सांगा, आपण हे बघितलेलं आहे प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशन या दोघांपैकी नेहमी कोणाचं वेपर प्रेशर जास्त असतं? बॉइलिंग पॉइंट नाही म्हणत आहे मी, बॉइलिंग पॉइंट सोल्युशनचं जास्त असतो.
माझा प्रश्न लक्षात घ्या. सॉल्व्हंट आणि सोल्युशन यांच्यामध्ये जर कम्पेअर केलं तर कोणाचं वेपर प्रेशर नेहमी जास्त असतं आणि कोणाचं कमी असतं? सॉल्व्हंटचं जास्त असतं जास्त. आणि सोल्यूटचं बरोबर, सांगा सांगा. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर नेहमी जास्त असतं जास्त असतं आणि आणि सोल्युशनचं solute चं वेपर कमी असतं. प्रेशर नेहमी कमी कमी असतं. तर लक्षात ठेवलं होतं. सांगा, सॉल्व्हंट मध्ये शुगर ऍड केली तर शुगर हे नॉन व्हॉलेटाईल आहे, जे वाफ तयार करणार नाही आणि पाण्याला पण वाफ तयार करू देणार नाही. म्हणून सोल्युशनचं वेपर प्रेशर नेहमी कमी असतं, कमी असतं, कमी असतं आणि प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर नेहमी जास्त असतं, जास्त असतं, जास्त असतं. तर इथं मग मी 2 ग्राफ तयार करतोय. एक आहे सॉल्व्हंटचा, एक कोणता आहे? सॉल्व्हंट. बघा आता असा एक ग्राफ तयार केला मी. हा ग्राफ कोणाचा आहे? सॉल्व्हंटचा आणि लोअर साइडचा ग्राफ कोणाचा येईल? सोल्युशनचा. व्यवस्थित लक्षात घ्या. लोअर साइडचा जो ग्राफ आहे तो सोल्युशनचा येईल. का बरं लोअर साइडचा ग्राफ हा सोल्युशन? हे प्रॅक्टिकली काढलेले असतात. आपण डायरेक्ट वापरायचे. कुणी हा विचार न करत बस कसे काय आले ग्राफ असेच. हे ना सांगा कोणाचं वेपर प्रेशर नेहमी कमी असतं? सोल्युशनचं. Solution. त्यामुळे सोल्युशनचा ग्राफ लोअर साइडला आला आणि अप्पर साइडला कोणाचा ग्राफ आला? प्युअर सॉल्व्हंटचा, कारण त्याचं वेपर प्रेशर नेहमी जास्त असतं मित्रांनो. मग सांगा हा ग्राफ कोणाचा आहे? सोल्युशनचा, कमी वेपर प्रेशर वाला आणि वरचा जो ग्राफ आहे हा आहे सॉल्व्हंटचा, प्युअर सॉल्व्हंटचा. कोणाचा ग्राफ आहे? प्युअर सॉल्व्हंट. आता इथं मी काय करतोय? एक व्हॅल्यू नोट करतोय. 1 ऍटमॉस्फिअर. सांगा 1 ऍटमॉस्फिअर आहे कोणाचं प्रेशर आहे? वातावरणाचं. कोणाचं प्रेशर आहे? सांगा 1 ऍटमॉस्फिअर आहे कोणाचं प्रेशर आहे? तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ज्याला मी 760 mm सुद्धा म्हणू शकतो. दोन्ही पण चालतं. 1 ऍटमॉस्फिअर पण चालेल आणि 760 mm पण चालेल. तर आता मी इथून एक स्ट्रेट लाईन काढतोय 1 ऍटमॉस्फिअर पासून दोन्ही ग्राफ वरती. बघा ही एक स्ट्रेट लाईन काढली मी दोन्ही ग्राफ वरती. दोन्ही ग्राफ वरती ही स्ट्रेट लाईन काढली. तर हा एक पॉइंट मला भेटला आणि हा एक पॉइंट भेटला. इथून मी लोअर साइडला गेलो. आणि इथून पण लोअर साइडला गेलो. सांगा आता इथं टेम्परेचर आहे. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग कोणी मित्रांनो? टेम्परेचर. तर बघा बरं ह्या टेम्परेचरला सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर किती होतंय? बघा ना इकडून आणि इकडं. सांगा आता मी याला म्हणतोय TB0. नोटेशन देतोय TB0. सांगा बरं TB0 ह्या टेम्परेचरला सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर किती होतंय? 1 ऍटमॉस्फिअर. आणि आपण आताच बघितलेलं आहे ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर होतं तो काय असतो? बॉइलिंग पॉइंट. हा झाला प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट. सेम कंडिशन इथं घेतोय मी. सेम कंडिशन इथं घेतोय. इथं नोटेशन देतोय TB. सांगा आता TB हे सोल्युशनचं टेम्परेचर आहे, कारण बघा हा ग्राफ इथं सोल्युशनचा आहे. सांगा TB टेम्परेचरला सोल्युशनचं वेपर प्रेशर किती होतंय? 1 ऍटमॉस्फिअर. पुन्हा एकदा बघा TB टेम्परेचरला सोल्युशनचं वेपर प्रेशर किती होतंय? 1 ऍटमॉस्फिअर. आणि मग सांगा ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर होत असतं त्या टेम्परेचरला म्हणतात बॉइलिंग पॉइंट. अँड देअरफॉर फ्रॉम ग्राफ TB0 is the boiling point of pure solvent. Boiling point of pure solvent. Then TB is the boiling point of the solution. Solution. लक्षात आलं ना? आणि सांगा
डेल्टा टीबी इज इक्वल टू काय येतं बरं, टीबी मायनस टीबी झिरो. डेल्टा टीबी इज इक्वल टू काय येत आहे, टीबी मायनस टीबी झिरो. हे आपल्याला माहिती आहे. संकेत रब करा ते. डेल्टा टीबी इज इक्वल टू येत आहे टीबी मायनस टीबी झिरो. दॅट इज द इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आता इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. आता बघा, मला सांगा, मी इथं आता परत थोडस नोट करतोय, वेगळ्या इंक मध्ये दाखवतोय. हा जो पॉइंट आहे, हा सांगा बरं कोणाचा पॉइंट आहे, सॉल्व्हंटचा का सोल्युशनचा? सॉल्वंट. आयुष सॉल्व्हंटचा. जाधव सांगा कोणाचा पॉइंट आहे, सॉल्व्हंटचा. मग सांगा बरं, हा जर सॉल्व्हंटचा पॉइंट आहे तर इथं वेपर प्रेशर किती घेता येईल मला, P10. हा जर पॉइंट सॉल्व्हंटचा आहे तर मला याचं वेपर प्रेशर, कारण आपल्याला माहिती आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट P10 असतं. नोटेशन लक्षात आणावं लागेल तुम्हाला. आणि त्याच लाईनच्या अलॉंग इथं पॉइंट घेतोय मी इथं. सांगा हा कोणाचा पॉइंट आहे? बघा ना, कोणत्या ग्राफवर आहे, सोल्युशनच्या ग्राफवर आहे. ब्लॅक कलरचा जो ग्राफ आहे तो सोल्युशनचा आहे. तर सांगा बरं इथं वेपर प्रेशर किती घेऊ मग मी या पॉइंटला, पी. किती? P1. P1 किती घेऊ सांगा, P1 वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. आणि या दोघांमधला जो डिफरन्स आहे दॅट इज द P10 मायनस P1, याला काय म्हणू सांगा, वेपर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर लोअरिंग, दोन्ही पण चालेल. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग, सॉरी, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर लोअरिंग. आता इथं मला सांगा, हा जो सॉल्व्हंटचा ग्राफ आहे, हा सॉल्व्हंटचा ग्राफ आहे आणि हा कोणाचा ग्राफ आहे, सोल्युशनचा. आणि सांगा बरं, दीज टू ग्राफ्स आर पॅरलल टू इच अदर. हे जे दोन्ही ग्राफ आहे हे कसे एकमेकांना पॅरलल, दोन्ही ग्राफ जे ते कसे एकमेकांना पॅरलल आहे. आणि आता लक्षात घ्या, इफ द टू ग्राफ्स आर पॅरलल टू इच अदर, बघा व्यवस्थित लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतोय, हे जे दोन ग्राफ आहे बघा, हा पहिला ग्राफ आणि हा जो दुसरा ग्राफ आहे सोल्युशनचा, ते बरोबर चाललेले, कसे जाऊ द्या पण बरोबर जात आहे. मग याचा अर्थ दीज टू ग्राफ्स आर पॅरलल टू इच अदर. आणि ज्या वेळेस दोन्ही ग्राफ पॅरलल आहे त्यावेळेस असं ऑब्झर्वेशन आहे, डेल्टा टीबी, सॉरी, ओके, डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P10 मायनस P1. वाक्य लक्षात घ्या, डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P10 मायनस P1. पण याच्या पहिलं तुम्हाला एक वाक्य लिहावं लागेल. ते वाक्य काय असेल सांगा, ऍज टू ग्राफ्स आर पॅरलल टू each other, as two graphs are parallel to each other. आणि मग लिहायचं डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P10 मायनस P1. पण मित्रांनो सांगा बरं, डेल्टा टीबी काय आहे, काय आहे, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आणि मग पुढं इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. सांगा बरं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हे कोण आहे, P10 मायनस P1 म्हणजे काय सांगा, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ pressure. वेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ वेपर. हे वाक्य आपल्याला इथं भेटलं, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्ही बघू शकताय. क्वेश्चन नंबर 16 चा भाग आहे. कोणत्या क्वेश्चनचा भाग आहे, क्वेश्चन नंबर 16 चा. बघा बरं, क्वेश्चन नंबर 17 मध्ये, द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन इज ग्रेटर दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, जे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे.
मग आता बघा द कर्व शोईंग द व्हेरिएशन ऑफ व्हेपर प्रेशर. वाय ऍक्सिसच्या अलॉंग आपण काय घेतलं? व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्युशन विथ टेम्परेचर. व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्युशन विथ टेम्परेचर आर गिवन इन द फिगर. हे फिगर इथं पण दाखवली आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी डायग्राम काढून दिलेली. सांगा इन अबाव कर काय कंडिशन आहे? सांगा बरं टीबी काय आहे? पॉइंट ऑफ सोल्युशन. बॉइलिंग पॉइंट ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. टीबी 0 काय मित्रांनो? बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. नंतर मग डेल्टा टीबी इज इक्वल टू काय येतं सांगा बरं? टीबी मायनस टीबी 0. डेल्टा टीबी इक्वल टू काय येत आहे? टीबी मायनस टीबी 0. आणि मग P1 0. आता बघा मी तिथं P1 0 आणि P1 नाही दिलेलं, पण मी इथं नोट करून दिले कोणता पॉइंट P1 0 चा आहे आणि कोणता P1 चा आहे. तिथं वाटल्यास तुम्ही नोट करून घ्या. हा जो पॉइंट आहे P1 0 चा आहे आणि त्याच लाईन मध्ये हा जो पॉइंट आहे हा P1 चा आहे. ग्राफ मध्ये दिलेले नाहीये ते. ग्राफ मध्ये दिलेले नाहीये. तुम्ही ते नोट करून घेऊ शकताय. आणि P1 0 मायनस P1 काय सांगा बरं? वेपर प्रेशर लोअरिंग. आणि मग पुढे बघा काय म्हटलेलं आहे? फॉर डायल्यूट सोल्युशन कर्व्स आर पॅरलल. डायल्यूट सोल्युशन करता हे दोन्ही कर्व सांगा एकमेकाला कसे पॅरलल. आणि असं असेल तर सांगा काय म्हणायचं? डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू P1 0 मायनस P1. अँड मग आणि याला वाक्याच्या स्वरूपात लिहा आता. Thus the elevation of boiling point is directly proportional to lowering of vapor pressure. Thus elevation of boiling point is directly proportional to lowering of vapor pressure. समजलं? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन लक्षात आलं सर्वांच्या? हो. सर्वांच्या लक्षात आलंय? मग आजचं जे शिकवलंय व्यवस्थित समजलं का सर्वांना? हो सर. हो. काही अडचण नाही ना? नाही. आणि पूर्ण आपल्याला क्लासमध्ये जसं टीचिंग करतोय तसं तितकं होतंय का? त्या लेवलला होतं का नाही होत? होतंय ना. त्यापेक्षा चांगलं होतंय. काय होतंय? चांगलं होतंय का कमी चांगलं होतंय? चांगलं होतंय. चांगलं होतंय ना. म्हणजे एवढी अडचण नाही ना? असं नाही वाटत आहे ना की सरांनी क्लासमध्ये शिकवायला पाहिजे होतं? कारण नाही. आता इथं इथं वेगवेगळ्या इंक वापरता येतात. तुम्हाला प्रश्न विचारता येतात. नंतर 2दा-3दा एक्सप्लेन करतोच मी प्रत्येक पॉइंट. शक्यतो तो तर क्लासमध्ये पण करतो मी. तो काही इश्यू नाही. पण मग आपल्याला हे सर्व गोष्टी इथून मला पण थोडंसं रायटिंग वगैरे मध्ये फॅसिलिटी वाढवा भेटताय. त्यामुळे समजून सांगताना थोडं सोयीस्कर होतं. आणि तुम्हाला क्वेश्चन पण विचारले जात आहेत त्यामुळे मला पण लक्षात येतंय कोणाला काय समजतंय, समजत नाहीये ते पण क्लिअर होतंय. तरी सुद्धा जर कोणाला काही डिफिकल्टी असतील तर मग आजच्या या लेक्चर मधल्या डिफिकल्टी तुम्ही मला विचारू शकता. आहे का काही डिफिकल्टी? बऱ्यापैकी समजलेलं आहे ना? समजलेलं आहे सर्वांना आजचं? हो सर. उद्याच्या क्लासमध्ये आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू. मीटिंग एंड करतोय आणि हे सर्व तुम्ही वाचा तिथं नोट्स मध्ये दिलेलं आहे ना. लगेच मीटिंग झाल्यावर लगेच नोट्स झाकून पाकून नका ठेवू. काय करा त्याचं पूर्ण तेवढे जे आजचे क्वेश्चन झालेले ते सर्व रिवाइज करून घ्या. म्हणजे चॅप्टर 3दा प्रिपेअर करायचं काम नाही पडलं पाहिजे. ज्यावेळेस झालेले त्याच वेळेस तो प्रिपेअर केला तर जास्त चांगला समजतो. हे कधी लक्षात ठेवा. आणि वेळ पण कमी लागतो प्रिपेअर करायला. जर तुम्ही खूप दिवसानंतर हा चॅप्टर परत काढला तर आता प्रिपेअर केला असेल तेव्हा लवकर समजतो. पण प्रिपेअरच नंतर करायचं ठरवलं तुम्ही तर मग परत तुम्हाला सर्व समजून घ्यावं लागेल आणि ते डबल काम होईल. म्हणून मग सर्वांना रिक्वेस्ट आहे की लगेच नोट्स झाकून ठेवायच्या नाहीये. मागचा झालेला पार्ट पण झालेला नसेल तर रिवाइज करून घ्यायचा आणि हा पण आजचा जो झालेला पार्ट आहे तो सुद्धा पूर्ण क्लिअर करायचा. तर आजचं हे लेक्चर मी थांबवतोय आणि तुम्हाला जे काही सजेशन दिलेले आहे जे काही सांगितलेले आहे ते व्यवस्थित फॉलो करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. चालेल? चलो ओके.